ठाण्यासह राज्यात हिवताप डेंग्यूसारख्या आजारांचा फैलाव। राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या यंदा तिपटीने वाढली असून ठाणे शहरात हिवतापाचे तब्बल 688 रुग्ण आढळून आले आहेत। येथे डेंग्यू आणि चिकनगुनिया सदृश्य तापाचे रुग्णही आढळून आले आहे। कीटकजन्य आजारांच्या फैलावामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे। राज्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे। हिवतापाचे सर्वाधिक 7043 रुग्ण मुंबई महापालिकेच्या हद्दीत आढळून आले आहेत। त्याखालोखाल गडचिरोली जिल्हा 6235, पनवेल महापालिका 867, ठाणे पालिका 688, चंद्रपूर जिल्हा 503 आणि रायगड 467 अशी रुग्णसंख्या आहे। हिवतापाचे सर्वाधिक 11 मृत्यू गडचिरोलीत झाले असून त्याखालोखाल मुंबईत 5 मृत्यू झाले आहेत। डेंग्यूचे सर्वाधिक 5435 रुग्ण मुंबईत आढळले असून 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याचे सूत्रांकडून कळाले आहे। राज्यात या वर्षात 21 नोव्हेंबरपर्यंत हिवतापाचे 18,477 रुग्ण आढळले असून त्यातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे। गेल्या वर्षी हिवतापाचे 16,159 रुग्ण आढळले होते आणि 19 जणांचा मृत्यू झाला होता। गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत यंदा वाढ दिसून येत आहे। राज्यात डेंग्यूचे एकूण 18,156 रुग्ण आढळले असून त्यातील 26 जणांचा मृत्यू झाला आहे। गेल्या वर्षी डेंग्यूचे 19,034 रुग्ण आढळले होते आणि त्यातील 55 जणांचा मृत्यू झाला होता। गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत फारसा बदल झालेला नसला तरी रुग्ण मृत्यूमध्ये घट झाली आहे अशी माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे गुन्हे शाखा युनिट 3ची उल्लेखनीय कामगिरी। जबीरने सोनं आणि मोबाईल चोरणाऱ्या टोळीला केली अटक। रस्त्याने जाताना जबरीने गळ्यातील सोन्याची चैन, मंगळसूत्र व मोबाईल चोरणाऱ्या इराणी टोळीतील गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट 3ने 4 आरोपींना मोठ्या शिताफीने पकडून त्यांच्याकडून 510 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 24 मोबाईल फोन, 6 मोटरसायकली, 1 मारुती स्विफ्ट कार असा एकूण 50,18,000 रुपये किमतीचा माल हस्तगत केल्याची पोलीस उपआयुक्त गुन्हे अमरसिंग जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली माहिती। कोळसे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 3 करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की या गुन्ह्यातील काही आरोपी कल्याण परिसरातील आंबिवली येथे येणार आहेत। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील व त्यांच्या टीमने आंबिवली परिसरात सापळा रचून इसम नामे तौफिक तेजीब हुसेन वय 29 राहणार आंबिवली, मोहम्मद अली उर्फ कालीचरण झवेरी अली 36, अब्बास सल्लू जाफरी व 27, सुरेज उर्फ छोटा मनोज साळुंके वय 19 राहणार कल्याण यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरीचे 24 गुन्हे, 40 गुन्हे, वाहन चोरीचे 6 गुन्हे असे एकूण 70 गुन्हे कोळसेवाडी, खडकपाडा, शिवाजीनगर, बदलापूर पूर्व, डायगर, वर्तकनगर, कासारवडवली, नारपोली, भिवंडी, महात्मा फुले बाजारपेठ, भिवंडी, चितळसर, कोणगाव येथे केले असल्याची कबुली दिली। स्टेशन कोळसेवाडी येथे गुन्हा नंबर 930/24 या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे युनिट 3चे अधिकारी PI शिंदे, API उगलमुगले आणि PSI पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त ACP
यांच्या मार्गदर्शनामध्ये हा तपास चालू होता. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण अद्यापर्यंत 4 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. त्यावेळी 3 आरोपी हे जेल कस्टडीमध्ये आहेत आणि 1 आरोपी सध्या तपास करून आमच्या ताब्यात आहे. ताब्यात असलेला जो आरोपी आहे अब्बास जाफरी, याच्याकडे आम्ही अधिकचा तपास करत आहे. त्याचबरोबर मोहम्मद अली आहेत, सूरज उर्फ छोट्या साळुंके आहे आणि तौफिक हुसेन, या सर्वांकडे एकंदरीत संपूर्ण तपास केला असता अद्यापर्यंत आपल्याला चेन स्नॅचिंगचे 40 गुन्हे, त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे 24 गुन्हे आणि वाहन चोरीचे 6 गुन्हे असे एकूण 70 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये 510 ग्रॅम 51 तोळे सोनं आतापर्यंत जप्त केलेलं आहे. 24 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आहेत, एक स्विफ्ट डिझायर गाडी आहे आणि 6 मोटरसायकल आहे. असे वाहनं देखील त्याच्यामध्ये जप्त केलेलं आहे. एकूण 50,18,000चा मुद्देमाल अद्यापर्यंत जप्त केलेला आहे. गुन्ह्याचा अधिकचा तपास सुरू आहे. या तपासामध्ये अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या जे आरोपी अटक केलेले आहेत, जे ताब्यात आहेत, त्यांच्यावर अधिक काही महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये काही गुन्हे आहेत का याची देखील आम्ही माहिती घेऊन त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने तपास करत आहोत. त्या अनुषंगाने देखील आम्ही एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करत आहे. त्याच्यामध्ये MCOC असतील, मोकाच्या काही केसेस असतील, MPDAच्या काही केसेस असतील, अधिक परिणामकारक अशी प्रभावी प्रतिबंधक कारवाई असेल किंवा अजून जे काही आपल्याला त्याच्यामध्ये ऍक्शन किंवा कारवाई करता येईल ते आम्ही ते करत आहोत. हे गुन्हे संपूर्ण आयुक्तालयामध्ये कल्याण झोन मध्ये असतील, उल्हासनगर झोन मध्ये असतील, भिवंडी झोन मध्ये असतील किंवा ठाणे शहरामध्ये सर्व झोन मधले वेगवेगळे गुन्हे आहेत. त्याची अधिक माहिती आपल्याला दिली जाईल. त्याच अनुषंगानं आम्ही मोका सारख्या केसेस असतील किंवा MPDA सारख्या केसेस असतील, तडीपार सारख्या केसेस असतील, अधिकची परिणामकारक अशी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचा देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. शौचालय उद्घाटनाने साजरा झाला जागतिक शौचालय दिन. घोलाई नगरमध्ये 100 शौचालयाचे लक्ष्य पूर्ण. ठाणे महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएशन यांचा संयुक्त उपक्रम. अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देऊन स्वच्छतेसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा उद्देशाने ठाणे महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात एक घर एक शौचालय हा प्रकल्प राबवला जात आहे. गोलाईनगर कळवा येथे या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन करून जागतिक शौचालय दिन 19 नोव्हेंबर साजरा करण्यात आला. उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्या मार्गदर्शनात कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या घोलाईनगर या ठिकाणी मागील काही दिवसांपासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होती. या प्रकल्पाअंतर्गत लोकांनी घरात शौचालय बांधावे यासाठी संस्थेमार्फत मोफत शौचालय साहित्य पुरवले जाते. या प्रकल्पात 100 शौचालय बांधून पूर्ण झाली. जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने घोलाईनगर येथे छोटेखानी उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला. त्यानिमित्ताने सजावट स्पर्धा, निबंध स्पर्धा यांच्यासह स्वच्छतेशी निगडीत खेळही घेण्यात आले. यावेळी कळवा प्रभाग समितीच्या मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया यांच्यासह शेल्टर संस्थेचे वैभव काळे, ज्ञानेश्वर आडे, योगिता शिंदे, पूजा भालेराव, कोमल इंगळे, समीक्षा राबाडे आदी उपस्थित होते. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांसमोर साधला संवाद. महाराष्ट्रातील जनतेने अजित पवार हेच राष्ट्रवादी विचारांचे व पक्षाचे खरे वारसदार असल्याचे दाखवून दिले. EVM हॅक होत असले तर आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरे जावे. जितेंद्र आव्हाड यांना वाटत असेल की EVM मशीन हॅक होते आहे तर त्यांनी
त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊयात, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेच्या बाजूने उभे राहून महाराष्ट्रातील जनतेने अजित पवार हेच राष्ट्रवादी विचाराचे व पक्षाचे खरे वारसदार असल्याचे दाखवून दिले आहे, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांसमोर संवाद साधताना काढले. सभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या मागे मजबूतीने उभी आहे, अशा प्रकारचा टाहो महाविकास आघाडीचे सर्वच नेते, मग शिवसेना उभाठा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असतील किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, अशा प्रकारचा यश जे लोकसभेला मिळालं हे महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं. अशा प्रकारची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रभर सांगत आणि बोलत फिरत होते. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जे अभूतपूर्व यश राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला जे यश मिळाले हे नाकारण्याचा कुठेतरी हा केविलवाणा प्रकार चालू आहे. लोकसभेला यश मिळालं तर ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालं, अशा प्रकारचा रडीचा डाव सध्या चालू आहे. माझं तर खुलं आवाहन सो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्यामुळे लोकसभेला ज्या वेळेला यश मिळालं त्यावेळेला महाराष्ट्राची जनता आमच्या मागे आहे आणि आता विधानसभेला त्याच महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक होऊ शकतं, अशा प्रकारची थिअरी ही महाविकास आघाडीचे नेते हे गेले 2-3 दिवस समोर आणत आहेत. त्यामुळे मी सांगितलं की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर मुंब्रा कळव्यामध्ये आपण निवडणुका घेऊया.